Moment of inertia of a ring about an axis passing through the center and perpendicular to its plane is I. It is rotating with angular velocity omega. Another identical ring is gently placed on it so that their center coincide. If both the rings are rotating about the same axis, then loss in kinetic energy. तर इनिशियली इथे सिस्टम काय हे ऍक्सिस ऑफ रोटेशन जर कन्सिडर केली आणि हे जर इथे हे रिंग कन्सिडर करा अँड दिस इज ऍक्सिस ऑफ रोटेशन तर इट इज रोटेटिंग विथ ओमेगा आणि याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय होतं आय. आता याच्यावरती काय केलंय परत एक दुसरी रिंग आपण टाकली. ओके याच्यावरती परत एक दुसरी रिंग टाकली म्हणजे इनिशियली दिस इज द केस आणि सेकंड सिस्टम म्हणजे याच्यानंतर आपण काय केलं परत याच्यावर एक दुसरी रिंग टाकली आहे. ठीक आहे ओके सो आता ओमेगा काहीतरी चेंज होणार आहे. ओके सो ऍक्सिस ऑफ रोटेशन सेम आहे त्यांचं सेंटर कोइन्साइड करत आहे हे क्वेश्चन मध्ये आपल्याला गिवन आहे. नाव इथे बघा एक्सटर्नल टॉर्क जो आहे नेट टॉर्क एक्सटर्नल टॉर्क हा काय इथे झिरो आहे. ठीक आहे एक्सटर्नल टॉर्क इथे काय झिरो. आता एक्सटर्नल टॉर्क जर झिरो असेल तर इथे आपण कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम यूज करू शकतो. अँग्युलर मोमेंटम ओके कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय ओमेगा I omega initial is equals to I omega final. Okay. So initially moment of inertia काय आहे हे initial system and this is our final system. This is initial system. So initially it is I आणि omega initial omega is omega here. I final म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया फायनल काय असेल बघा हे जे रिंग आहे आणि हे जे रिंग आहे ते सेमच आहे. तर दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेमच असायला पाहिजे. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर आय आहे तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया पण आय बनेल म्हणजे फायनल मोमेंट ऑफ इनर्शिया काय बनेल त्याचा 2I इंटू ओमेगा फायनल. तर आय कॅन्सल इथनं ओमेगा फायनलची व्हॅल्यू आपल्याला काय मिळत आहे ओमेगा बाय 2. आता आपल्याला काढायचं काय प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय की लॉस इन कायनेटिक एनर्जी आपल्याला फाइंड आउट करायची. सो लॉस इन कायनेटिक एनर्जी लॉस इज व्हॉट इट इज इनिशियल कायनेटिक एनर्जी मायनस फायनल कायनेटिक एनर्जी. आता इनिशियल कायनेटिक एनर्जी काय हाफ आय ओमेगा स्क्वेअर मायनस फायनल काय हाफ आय किती आहे आता फायनली इट इज 2I आणि ओमेगा फायनल किती आहे ओमेगा बाय 2. ओके सो 2 कॅन्सल इथे आणि हा हाफ इथनं जर आय ओमेगा स्क्वेअर जर आपण कॉमन काढले तर इथे काय होईल इट इज 1/2 and this is minus 1/4. Okay so this loss in kinetic energy delta ke loss is equals to what it is I omega square and uh, this is 2/8. Okay so which is 1/4. The loss in kinetic energy किती येत आहे it is I omega square by 4. Okay so option B is correct here.